नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनलवर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा डिप्लोमा, इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या आता पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलेलं असेल आणि हो तुम्हाला भरावा लागणार आहे महाडीबीटीचा स्कॉलरशिप फॉर्म, ज्याच्यामुळे तुमची फीस वगैरे थोडी माफ होऊन जाते, बरोबर ना। चला, हा फॉर्म तुम्हाला भरावाच लागतो। जर हा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीची फीस कॉलेजला भरावी लागेल। तर हा फॉर्म कसा भरला तो घरी बसूनच आम्हाला आमच्या मोबाईलवर, आमच्या लॅपटॉपवर, पीसीवर भरता येईल का? तर हो, तुम्ही घरी बसल्या बसल्या भरू शकता, पण बघा त्यासाठी माहिती करून घ्यावी लागेल संपूर्ण प्रोसेस। मग यासाठी आपण बघा, हा या सिरीजचा आपला हा व्हिडिओ आहे, बरोबर आहे। तर या सिरीज मध्ये मी भरपूर सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, बरोबर आहे। खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी प्लेलिस्ट दिलेली आहे, प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, नक्की जा, सर्व व्हिडिओ पहिले पहा, पहिले समजून घ्या आणि नंतरच फॉर्म भरायला सुरुवात करा। तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात फॉर्म भरण्यासाठी। नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोणत्या विद्यार्थ्यांनी कोणती स्कीम चूज केली पाहिजे, नंतर हमीपत्र कसं भरावं, असे भरपूर सारे व्हिडिओज आपण बघितले। आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत ऍक्च्युअल फॉर्म फिलिंगला, ठीक आहे। तर हा फॉर्म कसा भरला जातो स्टेप बाय स्टेप आपण आता बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। आणि हो, आपलं अजून एक YouTube चॅनल आहे ज्याचं नाव आहे विनीत ट्युटोरियल, ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर आणि ऑनलाईन लेक्चर, रिव्हिजन सिरीज वगैरे येत असतात, बरोबर आहे। डिप्लोमा बद्दलचे भरपूर सारे लेक्चर त्यामध्ये अवेलेबल आहे, बरोबर आहे। त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून द्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगचे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहे अफोर्डेबल कॉस्ट मध्ये, ठीक आहे। चला तर भेटूया छान छान सुंदर सुंदर आपल्या ऑफिशियल वेबसाईट कडे आणि जाऊया कॉम्प्युटर स्क्रीन कडे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही आलेला आहात महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। आता बघा, तुम्ही पहिल्यांदाच हा फॉर्म भरत असाल, म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल, पहिल्यांदाच ही वेबसाईट ओपन केली असेल, तर तुम्हाला एक काम करायचं आहे, न्यू ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि जे विद्यार्थी आता डिप्लोमाच्या सेकंड इयरला असतील, इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर, थर्ड इयर वगैरे असं करत असाल ना, तर त्यांना फक्त लॉग इन वर क्लिक करायचं आहे। चला, आता मी हा फॉर्म पहिल्यांदा भरत आहे, तर मी न्यू ऍप्लिकंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करतो। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकंटचं नाव, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जसं तुमचं नाव होतं ना, त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला नाव वगैरे टाकायचं आहे। आता बघा, माझं नाव आहे भावसार विनीत संजय, तर या ठिकाणी मी या ठिकाणी टाकून देईल। कॅपिटल टाकला तर बेटर राहील। नंतर युजर नेम, आता युजर नेम मध्ये तुम्हाला तुमचं युजर नेम कोणतं तुम्ही टाईप करू शकता। आता बघा, मी एक्झाम्पल म्हणून विनीत 151257, तर या प्रकारे मी एक कोणतं युजर नेम, तुम्ही काही नंबर बघा, नंबर आणि तुमचं अल्फाबेट्स याचा वापर करून तुम्ही तुमचं युजर नेम तयार करू शकता, जे तुमचं लक्षात राहिलं पाहिजे पुढील 3 ते 6 वर्ष, म्हणजे जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन घ्याल तोपर्यंत हे युजर नेम तुम्हाला पाठ ठेवायचं आहे। नंतर पासवर्ड, पासवर्ड तयार करताना मिनिमम 8 कॅरेक्टरचा पासवर्ड तुमचा असला पाहिजे, ज्यामध्ये बघा स्मॉल लेटर पाहिजे, कॅपिटल लेटर पाहिजे, एक तुमचा एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर, म्हणजे एखादा सिम्बॉल वगैरे असणं गरजेचं आहे। समजा एखादा मी एक्झाम्पल देतो, कॅपिटल VINEET विनीत @1257, अशा प्रकारे म्हणजे मी कोणताही पासवर्ड वगैरे टाकू शकतो। त्यानंतर कन्फर्म पासवर्ड, पुन्हा तो पासवर्ड मला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि पुढे जायचं आहे। तर यानंतर ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे। ईमेल आयडी नाही टाकला तरी सुद्धा चालून जातो, पण टाकला तर बेटर ऑप्शन आहे, ठीक आहे ना। चला, असो, तर जो ईमेल आयडी व्हॅलिड आहे तो ईमेल आयडी असेल, म्हणजे जो चालू असेल तो ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर गेट OTP फॉर ईमेल आयडी व्हेरिफिकेशन यावर क्लिक करून मग तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्यानंतर खाली बघा मोबाईल नंबर, आता या ठिकाणी तुमचा चालू मोबाईल नंबर जो ऑन असला पाहिजे, ज्यावर मेसेज वगैरे आले पाहिजे, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये रिचार्ज वगैरे असला पाहिजे, तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढे सबमिट करून द्यायचा आहे। त्यानंतर बघा, हा जो कॅप्चा तुम्हाला दिलेला आहे, हा कॅप्चा कोड या तुम्हाला ठिकाणी जसा आहे तसाच्या तसा तुम्हाला टाकायचा आहे। कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, ठीक आहे ना। चला, असो, जसा असेल त्यानुसार तुम्हाला तो कॅपिटल स्मॉल जो असेल तो टाकायचा आहे, ठीक आहे। चला, आणि हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे रजिस्टर, ठीक आहे। आता मी या सर्व माहिती भरून रजिस्टर करून घेतो। तर या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। तर मी एक काम करतो, आता याला मी आता लॉग इन करून घेतो। तर या ठिकाणी मी लॉग इन करून घेतलेला आहे। तर सर्वात आधी मला काय करायचंय, माझी प्रोफाईल कंप्लीट करायची आहे, कारण प्रोफाईल कंप्लीट केल्यानंतरच मी स्कॉलरशिपला अप्लाय करू शकेल। चला, तर सर्वात आधी मी प्रोफाईलवर क्लिक करतो। तर प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण डाटा, कोणकोणता डाटा आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे, तर सर्व काही या ठिकाणी दिलेलं आहे। यावर मी ओके वर क्लिक करतो आणि पुढे माहिती भरण्यास सुरुवात करतो। तर बघा, सर्वात पहिले पर्सनल इन्फॉर्मेशन, म्हणजे आपली स्वतःची इन्फॉर्मेशन आपल्याला टाकायची आहे। त्यावेळेस आपण आधार कार्ड नंबर टाकला होता आणि आधार कार्ड नंबर नुसार सर्व माहिती, म्हणजे आपलं नाव, आधार कार्ड नंबर ऑलरेडी अपलोड झालेला आहे। त्यानंतर बघा,
ईमेल आयडी जर तुम्ही पहिले टाकला नसेल त्या ठिकाणी ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण टाकला तरी सुद्धा चालेल, कारण बघा ज्याच्यावर स्टार मार्क केलेलं असेल ना ते तुम्हाला भरावंच लागतं, बरोबर आहे. चला त्या ठिकाणी स्टार मार्क नाही तर नाही पण भरलं तरी सुद्धा चालून जाईल. मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि हा मोबाईल नंबर ऑलरेडी व्हेरीफाय झालेला आहे म्हणून या ठिकाणी ग्रीन टिक आलेली आहे, बरोबर आहे. चला तर आधार कार्ड नुसार तुमचं डेट ऑफ बर्थ, तुमचं सध्या वय किती आहे, तुमचं जेंडर कोणतं आहे हे ऑलरेडी येऊन जाईल, बरोबर आहे. चला आता ऍप्लिकंट फुल नेम ॲज पर SSC मार्कशीट, म्हणजे एक विद्यार्थ्याचं नाव 10वीच्या मार्कशीटवर कसं होतं. समजा बघा माझं नाव होतं भावसार विनीत संजय, त्या ठिकाणी बेटा मी टाकेल भावसार विनीत संजय, बरोबर आहे. म्हणजे जसं तुमचं नाव असेल ना तसं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर पॅरेंट्स गार्डियनचा मोबाईल नंबर, तुमच्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि सध्याचं स्टेटस कसं आहे, मॅरिड आहे अनमॅरिड आहे हे पण असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला जायचं आहे, ठीक आहे. चला असो पुढे रिलीजन, तुमचा धर्म कोणता आहे, जो धर्म असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर कास्ट कॅटेगरी, तुमची कास्ट कॅटेगरी कोणती आहे, समजा ओबीसी असेल तर ओबीसी वर क्लिक करा, जी पण काय असेल. आणि बघा या वर्षापासून SEBC, बरोबर आहे, जे मराठा आरक्षण मिळालं होतं त्यानुसार SEBC सुद्धा कॅटेगरी ऍड झालेली आहे, बरोबर आहे. तर जी कॅटेगरी तुमची असेल त्यानुसार तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओबीसी मी या ठिकाणी सिलेक्ट केलं. आता ओबीसी मध्ये तर भरपूर कास्ट असतात, बघा तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नेमकं तुमची कॅटेगरी कोणती आहे, बरोबर आहे. हा नंबर व्यवस्थित बघायचा आहे, तो नंबर या ठिकाणी मॅच करायचा, बरोबर आहे. आता समजा मी आहे भावसार, पण भावसारमध्ये बघा आता भावसार किती आहे, बघा भावसार क्षत्रिय रंगारी, म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जो नंबर असेल, बरोबर आहे, त्या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. चला असो तर अशा पद्धतीने डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पण बघा जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तर यस वर मी क्लिक केलं. त्यानंतर बघा की डिड यू रिसीव्ह द सर्टिफिकेट फ्रॉम आपले सरकार सेवा केंद्र, तर या ठिकाणी तुम्हाला बारकोड वगैरे त्याच्यावर आहे का, म्हणजे जर तुम्ही आता लेटेस्ट मध्ये समजा कास्ट सर्टिफिकेट काढलं असेल तर तुमच्या ह्याच्यावर बारकोड असेल, जर बारकोड असेल तर यस करा, बरोबर आहे. आणि बारकोड नसेल तर नो वर तुम्ही क्लिक करायचंय, बरोबर आहे. चला असो त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर असतो बघा, तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट बघशाल तर त्यावर तुम्हाला एक सिरियल नंबर वगैरे असेल, बरोबर आहे, एक नंबर असेल कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, त्या नंबरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे क्लिक करायचा म्हणजे तो जो नंबर आहे ना हा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इश्युइंग डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं त्या डिस्ट्रिक्टचं नाव लिहायचं आहे. नंतर ऍप्लिकंटचं नेम, म्हणजे त्या कास्ट सर्टिफिकेटवर तुमचं जसं नाव असेल तसं ऍप्लिकंटचं नेम तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी, आता बघा जनरली तुम्हाला माहिती असेल की कास्ट सर्टिफिकेट जे आहे ना हे सब डिव्हिजनल ऑफिसर काढत असतो, SDO काढत असतो, बरोबर आहे. तुम्ही SDO वर क्लिक वगैरे करू शकता. त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेटचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर बघा या कास्ट सर्टिफिकेटची जी साईज आहे ही 15 KB ते 256 KB दरम्यान असली पाहिजे. बघा 15 KB ते 256 KB मध्येच तुमची असली पाहिजे, ठीक आहे. हे तुम्ही JPG फॉर्मॅटमध्ये, PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अपलोड करू शकता. तर बघा एखाद्या फोटोची PDF कशी बनवायची हे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच, बरोबर आहे. चला तुम्ही वाटलं असं गुगलवर डायरेक्टली टाकू शकता इमेज JPG इमेज इंटू PDF, म्हणजे तुम्ही PDF मध्ये कन्व्हर्ट करून या ठिकाणी अपलोड करू शकता. पण लक्षात ठेवा त्याची साईज 15 ते 256 KB मध्ये असली पाहिजे, जास्त असायला नको. त्यानंतर तुम्ही हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे कोणत्या डेटला काढलं होतं या ठिकाणी तुम्हाला डेट वगैरे सिलेक्ट करायची, ठीक आहे. चला हे केल्यानंतर पुढे बघा इन्कम डिटेल, फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम, म्हणजे तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न नेमकं किती आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे. बघा तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर, म्हणजे तुमच्या वडिलांच्या इन्कम सर्टिफिकेटवर याचा उल्लेख असेल की तुमचं अॅन्युअल इन्कम किती आहे. त्यानंतर बघा डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, त्यावर आपल्याला यस क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. आता इन्कम जे पण काय असेल, समजा इन्कम समजा आपण टाकलं की आपलं जे इन्कम आहे ते आहे 60,000 रुपये, बरोबर आहे, वार्षिक. त्यानंतर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर यस वर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत सेम तसंच इन्कम सर्टिफिकेटचा नंबर काय आहे हा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. इश्युइंग ऑथॉरिटी, तुम्ही तहसीलदाराकडून काढलं का, SDO कडून काढलं का, तर मॅक्सिमम हे विद्यार्थी तहसीलदाराकडून काढत असतात, बरोबर आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा फोटो हा सुद्धा तुम्हाला एकतर इमेज फॉर्मॅटमध्ये किंवा PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे, ठीक आहे ना. चला असो यूज फाईलवर क्लिक केल्यानंतर जी पण काही तुम्ही फाईल वगैरे सेव्ह केली असेल ना त्या फाईलवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे, ठीक आहे. चला आणि डेट ऑफ इश्यू, कोणत्या डेटला तुम्ही हे काढलं होतं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला सर्व काही अपलोड करायचं आहे. त्यानंतर बघा डोमेसाईल डिटेल, आता बघा जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल ना तरच तुम्हाला या स्कॉलरशिपच्या फॉर्मचा फायदा घेता येईल, आणि जर महाराष्ट्राचे विद्यार्थी नसाल तर तुम्हाला या स्कॉलरशिपचा कोणत्याही प्रकारे फायदा घेता येणार नाही. डू यू हॅव डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे का, तर हो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. डू यू हॅव डोमिसाईल सर्टिफिकेट, हो आमच्याकडे डोमिसाईल आहे तर यस वर क्लिक करा. रिलेशन टाईप,
आता डोमेसाईल तुमच्याकडे स्वतःचं आहे का तुमच्या वडिलांचं आहे, तर तुमच्याकडे स्वतःचं डोमेसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे, ठीक आहे ना. वडिलांचं असेल तरी सुद्धा चालेल, पण स्वतःचं काढा, बेटर ऑप्शन राहील, ठीक आहे ना. चला, तर सेल्फ मी केलं. त्यानंतर बघा की आपल्या डोमेसाईलवर जो सर्टिफिकेट नंबर असेल, बरोबर आहे, तर डोमेसाईलवर जो सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर डोमेसाईलवर नाव काय आहे, ऍप्लिकंट नेम, त्या ठिकाणी ऍप्लिकंटचं पूर्ण नाव, म्हणजे आता माझं नाव विनीत संजय भावसार, तर भावसार विनीत संजय तरी टाकलं तरी चालेल, किंवा डोमेसाईलवर जसं नाव असेल ना तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. इश्युइंग ऑथॉरिटी, तर हे तुम्ही कोणाकडून काढलं आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, तहसीलदार, नायब तहसीलदार, कोणाकडून काढलं असेल त्याचं नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे, जे असेल ते. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे कोणत्याही फॉर्मॅटमध्ये, जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर डेट ऑफ इश्यू, कोणत्या डेटला तुम्ही ते डोमेसाईल सर्टिफिकेट काढलं होतं ही डेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, ठीक आहे ना. इथून तुम्ही इयर किंवा मंथ वगैरे चेंज वगैरे सर्व काही करू शकता. त्यानंतर बघा पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल. आता बघा आर यू सॅलरीड, म्हणजे तुम्ही समजा कुठे जॉब वगैरे करतात का, तर या ठिकाणी आपल्याला सिंपल नो करायचं आहे. नंतर डिसॅबिलिटी टाईप ऑफ एनी टाईप, तुम्ही अपंग वगैरे आहात का, यस असेल तर यस करा, नो असेल तर नो करा. आणि जर तुम्ही अपंग असाल तर डिसॅबिलिटीचा प्रकार कोणता, मग पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्यानंतर हे सर्टिफिकेट वगैरे सर्वचे सर्व तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. आणि जर तुम्ही समजा अपंग नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे, ठीक आहे. चला, तर हे खूप महत्वाची स्टेप आहे. आधार बँक डिटेल, म्हणजे बघा इज युअर आधार लिंक बँक अकाउंट अ जनधन युवा अकाउंट और डज द अकाउंट हॅव अन लिमिट ऑन विड्रॉल और डिपॉझिट. हे तुम्ही ज्या बँकेत अकाउंट ओपन केलेलं आहे हे जनधनचं आहे का, किंवा त्याला काही लिमिटेशन वगैरे आहे का, की एवढंच विड्रॉ करू शकतो, एवढेच डिपॉझिट करू शकतो, बरोबर आहे. जर तुमचं अकाउंट जनधनचं असेल तर येस वर क्लिक करा, आणि जर तुमचं अकाउंट हे जनधनचं नसेल तर नो वर क्लिक करा, बरोबर आहे. चला, म्हणजे बघा आता हे कसं ओळखायचं, तर ज्या बँकेत तुम्ही अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँकेत जायचं, त्यांना विचारायचं की सर माझं जे बँक अकाउंट आहे हे कोणतं आहे, जनधन आहे का, हो ते जर हो बोलले तर यस वर क्लिक करा, ते जर नाही बोलले तर नो वर क्लिक करा. जनरली जे विद्यार्थी एसबीआय मध्ये ओपन करतील ना त्यांचं जनधनचं असणार आहे, ठीक आहे ना, पण तरी सुद्धा एकदा कन्फर्म करून घ्या. त्यानंतर बँकचा अकाउंट नंबर टाका, IFSC कोड टाका, बरोबर आहे. तुमच्या पासबुकवर हा IFSC कोड दिलेला असतो, IFSC, ठीक आहे ना. हा कोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या ब्रँचचं नाव येऊन जाईल, ठीक आहे. चला, आणि ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. सेव्ह वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यानंतर लगेच पुढचं तुमचं ओपन होऊन जाईल. तर या ठिकाणी ऍड्रेस इन्फॉर्मेशन बघा, तुमच्या आधार कार्डवर जो ऍड्रेस होता तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुमचा आलेला दिसेल, आणि बघा हा तुमचा असेल परमनंट ऍड्रेस. आता बघा जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि तुमचा करेस्पॉन्डन्स ऍड्रेस, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही आता सध्या राहत आहात, बरोबर आहे, हे दोघे ऍड्रेस जर समजा सेम असेल तर यस वर क्लिक करा, आणि बरोबर आहे आता यस वर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली खाली सर्व ऍड्रेस ऑटोमॅटिकली फिल होऊन जाईल, बरोबर आहे. पण जर समजा तुमचा परमनंट ऍड्रेस आणि सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहताय हा ऍड्रेस जर वेगवेगळा असेल तर नो वर क्लिक करा, बरोबर आहे. पण जनरली याला यस वरच क्लिक करायचं, ठीक आहे ना. चला, त्यानंतर पुढे सेव्ह वर क्लिक करायचं, पुढे जायचं, बरोबर आहे. चला, त्यानंतर सेव्ह वर क्लिक केल्यानंतर पुढे बघा अदर इन्फॉर्मेशन मध्ये बघा पॅरेंट्स और गार्डियन डिटेल, तुमचे वडील हयात आहे का, तुमचे वडील जिवंत आहे का, असेल तर यस करा, नसेल तर नो करा बेटा, ठीक आहे. फादर नेम तुम्हाला टाकायचं आहे, नंतर फादर नेम पूर्ण नाव टाकायचं आहे, ऑक्युपेशन तुमचे वडील काय करतात हे टाकायचं आहे, ठीक आहे ना. बिझनेस असेल तर बिझनेस वर क्लिक करा, बाकी इतर काही असेल तर इतर वर क्लिक करा, ठीक आहे ना. त्यानंतर तुमच्या वडिलांना सॅलरी वगैरे मिळते का, हो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. इज मदर अलाइव्ह, तुमची आई हयात आहे का, हो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर आईचं नाव टाका, ऑक्युपेशन इथे जनरली हाऊसवाईफवर तुम्हाला क्लिक करायचं जनरली, बरं. त्यांची आई वगैरे सुद्धा काम वगैरे करते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. इज सॅलरीड, ताईला सॅलरी आहे का, नो. जनरली सांगतो विद्यार्थ्यांना इथं असंच क्लिक करत चला, कारण कसं आहे पुढे इन्कमला थोडा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. नंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि पुढच्या याच्यावर जायचं आहे. बघा सेव्ह करायला विसरू नका, नाही तर तुमची संपूर्ण भरलेली माहिती ही त्या ठिकाणी सेव्ह नाही होणार, ती तुम्हाला पुन्हा एडिट करावं लागेल मग, ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण जाऊ अदर इन्फॉर्मेशनवर, हे झालं आपलं भरून. नंतर आपल्याला जायचं आहे करंट कोर्सवर. आता करंट कोर्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही आता सध्याला ज्या कोर्समध्ये शिकत आहात, म्हणजे बघा आता 10वी तुमची झाली, आता तुम्ही डिप्लोमा ऍडमिशन घेतलं असेल, किंवा तुमचं आता डिप्लोमा झाला तुम्ही आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं असेल, किंवा तुमचं जे पण काही झालं असेल ना, सध्या तुम्ही आता काय शिकत आहात त्या कोर्स बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. चला, तर ऍडमिशन इयर इन करंट कोर्स, तर या वर्षी तुमचं ऍडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2024 सिलेक्ट करायचं आहे, बरोबर आहे. चला, त्यानंतर आपलं राज्य महाराष्ट्र आहे. इन्स्टिट्यूट डिस्ट्रिक्ट, तुमचं समजा जे इन्स्टिट्यूट आहे तुमचं कॉलेज आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे, ठीक आहे ना. चला, आता आपला जळगाव जिल्हा आहे तर मी जळगाववर क्लिक करतो. त्यानंतर बघा तालुका कोणता आहे, जे तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्याचा तालुका कोणता आहे, तर जळगाववर मी सिलेक्ट केलं. त्यानंतर क्वालिफिकेशन लेव्हल काय आहे, बघा जर डिप्लोमा असेल तर डिप्लोमावर सिलेक्ट करा, जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल
तर अंडर ग्रॅज्युएट कोर्सवर सिलेक्ट करा. जर तुम्ही MEM टेक करत असाल तर पोस्ट ग्रॅज्युएटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सध्या मी डिप्लोमाच्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतो, तर मी डिप्लोमावर क्लिक करेल. त्यानंतर बघा स्ट्रीम कोणते आहे, डिप्लोमा असेल तर डिप्लोमा हा इंजिनिअरिंग मध्ये आपण करत आहोत, तर इंजिनिअरिंगवर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर कॉलेजचं नाव या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं. तुम्ही असं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाववर मी क्लिक करतो. त्यानंतर बघा कोर्स नेम. आता बघा बेटा कोर्स नेम कोणता आहे, कोर्स नेम तुमचं जे पण काय असेल बघा, जर तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर तुमचं एडिट तुम्ही टाकू शकता, बरोबर आहे. चला असो, तर या ठिकाणी मी एक काम करतो, मेकॅनिकल ब्रांच आहे तर मेकॅनिकल टाकतो मी एडिट मध्ये. ठीक आहे, चला पुढे ऍडमिशन टाईप. आता ऍडमिशनचा टाईप प्रकार कोणता आहे आपला बघा, ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन हे कॅप म्हणजे गव्हर्नमेंट कोटामधून झालं पाहिजे. कॅप राऊंड थ्रू जर तुमचं ऍडमिशन झालं असेल तरच तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळणार आहे. ठीक आहे ना. TFWS थ्रू झालं असेल तर TFWS वर क्लिक करा, जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे ना. आता बघा ऍडमिशन कॅप राऊंड थ्रू झालेलं आहे, त्याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे. आता बघा जे विद्यार्थी 10वी नंतर येत आहे तर 10वीचे पर्सेंटेज या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. जर तुम्ही 12वी नंतर येत असाल तर CETचा पर्सेंटाईल तुम्हाला टाकायचा आहे. जर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल त्या ठिकाणी CETचा पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे. जर तुम्ही 12वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेताय तर 12वीचे पर्सेंटेज टाकायचे. जर तुम्ही डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमाचे पर्सेंटेज टाकायचे. ठीक आहे ना. वाटलं एकदा पुन्हा मागे जाऊन तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता, इथे तुम्हाला काय टाकायचं आहे. ठीक आहे ना. आता बघा आपण 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतोय तर 10वीचे जे पर्सेंटेज होते या ठिकाणी मी आता टाकणार आहे. ठीक आहे, चला असो पुढे ऍप्लिकेशन ऍडमिशन कॅप आयडी. आता कॅप आयडी म्हणजे काय बघा, तुम्ही ज्यावेळेस हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता कोणता ऍडमिशन वाला, त्यावेळेस बघा DEN हा तुमचा असेल बघा, DEN 24 वगैरेचा स्टार्टिंग असेल. जे विद्यार्थी 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेत असेल त्यांचा स्टार्टिंग नंबर असेल DEN 24, बरोबर आहे. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असेल त्यांचं असेल EN वरून स्टार्टिंग होणार असेल, बरोबर आहे. जे विद्यार्थी समजा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअर असेल त्यांचा DSC असेल. म्हणजे येते लक्ष तुम्हाला की तुमचा जो ऍप्लिकेशन आयडी असेल हा ऍप्लिकेशन आयडी तुमच्या याच्यावर असणार आहे. ठीक आहे ना, हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा सर तुमचं अपलोड कॅप आयडी म्हणजे तुमचं कॅप आयडी जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला जर बघायचं असेल तर कसं दिसतं तर बघा हे असं असतं बघा, या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आयडी असतो, बरोबर ना. बघा जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता तर ऍप्लिकेशन फॉर्मची जी PDF आहे ती PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. ठीक आहे ना. चला असो, तर PDF या ठिकाणी तुम्ही अपलोड करून त्या ऍप्लिकेशन फॉर्मची, बरं जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरला होता ऍडमिशन घेताना, बरोबर आहे, ऑनलाईन भरला होता, त्याची प्रिंट तुम्ही डाउनलोड वगैरे केली असेल ना PDF, ती PDF फक्त तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. त्यानंतर बघा इयर ऑफ स्टडी. आता तुम्ही सध्या कोणत्या वर्षाला आहात, तर सध्या आता आपण ऍडमिशन फर्स्ट इयरला घेतलं बघा. 10वी नंतर घेतलं असेल तर फर्स्ट इयर क्लिक करा. 12वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं असेल तर डायरेक्ट सेकंड इयरवर क्लिक करा, जे पण काय असेल ते. ठीक आहे, आता मी फर्स्ट इयरवर क्लिक करतो. नंतर फर्स्ट इयर कम्प्लिटेड ऑर परस्युइंग. अरे मी आताच ऍडमिशन घेतलंय फर्स्ट इयरला तर हे माझं परस्युइंग आहे, म्हणजे मी आता जस्ट या वर्षाला शिकत आहे. नंतर ऍडमिशन डेट, बरोबर आहे. आता ऍडमिशन तुमची कोणत्या डेटला झाली, ज्या डेटला तुम्ही ऍडमिशन कॉलेजला जाऊन कन्फर्म केलं असेल ती डेट तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. ठीक आहे ना. तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी ऑगस्टमध्ये ऍडमिशन घेतली होती. ठीक आहे ना. काहींनी सप्टेंबर महिन्यात सुद्धा घेतली. तर जी डेट असेल ती डेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. नंतर फीज पेड. आता या ठिकाणी तुम्ही कॉलेजला किती फीज पेड केली ती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे, इथे टाकायची आहे समजा. आणि नंतर जी फीज तुम्ही पे केलेली आहे तर अपलोड फीज रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट. तर बघा बरेचसे कॉलेजेस काय सांगतात की फीज पेड ना या ठिकाणी तुम्हाला 00 टाईप करा, बरोबर आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फीज रिसिप्टच्या ऐवजी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. बघा बेटा लक्ष द्या, बरेचसे कॉलेजेस म्हणतात की तुम्ही जी फीज पे केली आहे ती फीज या ठिकाणी एंटर करा, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी फीची रिसिप्ट अपलोड करा. पण बरेचसे कॉलेज सांगतात की या ठिकाणी तुम्हाला 00 टाका आणि या ठिकाणी फीज रिसिप्टच्या ऐवजी तुम्हाला बोनाफाईड अपलोड करायचंय. ते सर्वचे सर्व तुम्हाला बोनाफाईड इमेज वगैरे सर्व एका फोल्डरमध्ये सिलेक्ट करून घ्या. तिथून फक्त उचलायचं आणि या ठिकाणी सिलेक्ट करायचं, बस. ठीक आहे, एवढंच. त्यानंतर बघा इज प्रोफेशनल. तुमचा जो कोर्स आहे हा प्रोफेशनल आहे का, तर हो हा प्रोफेशनल कोर्स आहे आपला, बरोबर आहे. चला बघा त्यानंतर इज ऍडमिशन थ्रू ओपन ऑर रिझर्व्ह कॅटेगरी. तुमची जी ऍडमिशन आहे ती रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये झालेली आहे का जनरल वर झालेली आहे, बरोबर आहे. तर जे असेल तर तुम्हाला ते या ठिकाणी सिलेक्ट वगैरे करायचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही रेग्युलर आहात का डिस्टन्स आहात, म्हणजे बाहेरून डिग्री करत नाही तुम्ही, रेग्युलर डिग्री करताय ना तर रेग्युलरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी बाहेरून डिग्री करत असेल त्यांना या ठिकाणी डिस्टन्सवर क्लिक करायचं. पण जनरली डिप्लोमा हा रेग्युलरच केला जातो. ठीक आहे ना. चला असो, त्यानंतर या सर्व माहिती भरण्यानंतर सेव्ह वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर तुमचं पुढची विंडो ओपन होऊन जाईल पास्ट क्वालिफिकेशन. आता पास्ट म्हणजे काय, जे तुमचं होऊन गेलेलं आहे, बरोबर आहे, जे तुमचं होऊन गेलेलं आहे पास्ट. आता पास्ट मला बघा जे विद्यार्थी आता डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असेल त्यांच्यासाठी पास्ट क्वालिफिकेशन काय झालं 10वी, बरोबर आहे. जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहात
त्यांच्यासाठी पास क्वालिफिकेशन काय झालं? 12वी. बरोबर आहे. जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहात त्यांच्यासाठी पास्ट काय आहे? डिप्लोमा. तर तुम्हाला सर्वांना समजलं असेल की तुमचं पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे काय, की आता रिसेंटली तुम्ही पास आउट झालेले आहे. बरोबर आहे. चला, तर क्वालिफिकेशन लेवल तुमचं काय होतं? तर क्वालिफिकेशन लेवल तुमचं होतं बेटा 10वी, SSC 10th वर तुम्ही क्लिक करतो. ज्यांच्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. ज्यांचा असं वाटतं की आपण आता 12वी नंतर इंजिनिअरिंग करत असू तर HSC वर क्लिक करा, जे पण काय असेल ते. ठीक आहे ना. चला, स्ट्रीम तुमची काय? SSC. कंप्लीट आहे का 10वी? हो, कंप्लीट आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेट, तर तुमचं जी शाळा होती, कॉलेज होतं ते कुठे होतं? महाराष्ट्रात होतं. तो कोणत्या जिल्ह्यात होतं? तर जळगावमध्ये होतं. तर तालुका सुद्धा माझा जळगाव होता, तर जळगाववर सिलेक्ट करा. कोर्स कोणता होता? SSCचा 10वीचा होता. युनिव्हर्सिटी कोणती होती? महाराष्ट्र स्टेट बोर्ड होती. ज्यांची CBSE असेल तर CBSE करा, ICSE असेल तर ICSE करा, जे असेल ते. किंवा जर ते या तिघांपैकी नसेल तर ऑदरवर तुम्ही क्लिक करू शकता, पण जनरली या तिघांपैकी तुमचं एक असलं पाहिजे. नंतर मोड कोणता होता? रेग्युलर होता. रेग्युलर दिली ना तुम्ही. ऍडमिशन कोणत्या वर्षी घेतलं होतं? आता मला सांगा, 2024 ला आपण पास झाले. बरोबर आहे. तर आपण ऍडमिशन केव्हा घेतलं असेल? 2023 ला. बरोबर ना. चला, नंतर पासिंग इयर, तुम्ही कोणत्या वर्षी पास झाले? 2024 ला पास झाले. सीट नंबर, 10वीचा सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे ना. नंतर मंथ ऑफ एक्झाम, तुमचं एक्झाम कोणत्या महिन्यात झाली? फेब्रुवारी मार्च मध्ये. बघा, बरेचसे विद्यार्थी 10वीला फेल होतात, तर अशा विद्यार्थ्यांची एक्झाम ही ऑक्टोबर महिन्यात होते. बरोबर आहे. पण तुमची एक्झाम कोणती होती? तुम्ही जर रेग्युलर विद्यार्थी असतात पास झालेले, तर तुम्ही फेब्रुवारी मार्चवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला किती मार्क्स पडले? आता बघा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल या ठिकाणी जर तुम्ही समजा 10वीचा सीट नंबर जरी टाकला आणि व्हॅलिडेट मार्कशीटवर क्लिक केलं ना, तर तुमचं सर्व 10वीचे जे मार्क्स वगैरे आहे हे सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ठीक आहे ना. फक्त तुम्हाला काय करायचं? तुमचा सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आणि व्हॅलिडेट मार्कशीटवर तुम्हाला क्लिक करायचंय. बाकी सर्व गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिकली भरल्या जातील. बरोबर आहे. आता अटेम्प्ट मला सांगा किती अटेम्प्ट मध्ये तुम्ही झाले? तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी पास आउट झालेलो आहे. वॉज एनी गॅप सर्टिफिकेट, तुमचं गॅप सर्टिफिकेट वगैरे आहे का? म्हणजे 10वी नंतर तुम्ही काही गॅप वगैरे घेतला आहे का? तर मी काही गॅप वगैरे घेतला नाही. मी डायरेक्टली 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. तर या ठिकाणी नो वर क्लिक करा आणि तुम्ही सर्व भरल्यानंतर सेव्ह बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. चला, त्यानंतर बघा, हे भरल्यानंतर तुम्हाला सर्वात नंतर जायचं आहे हॉस्टेल डिटेलवर. आता हॉस्टेल डिटेलवर गेल्यानंतर बघा, तुम्ही जर हॉस्टेलर असाल, म्हणजे बघा, तुम्ही जर समजा हॉस्टेल करून त्या ठिकाणी राहत असाल तर हॉस्टेलवर क्लिक करा. मग यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिल्हा आपला राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा कोणता आहे? जळगाव. तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा या ठिकाणी. नंतर हॉस्टेलचा प्रकार कोणता आहे? गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे का नॉन गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, किंवा पेईंग गेस्ट, तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी पेईंग गेस्ट म्हणून राहताय का, किंवा रेंटेड एखादं घर तुम्ही भाड्याने वगैरे घेतलं आहे का, तर जे असेल ना ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. नंतर मग समजा हॉस्टेलचं हाऊस नेम, हॉस्टेलचं नाव वगैरे काय आहे, नाव वगैरे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर हॉस्टेलचा ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. हॉस्टेलचा जो पिनकोड नंबर आहे, कुठे आहे समजा त्या जिल्ह्यात आहे, ज्या ठिकाणी आहे त्याचा पिनकोड टाकायचा आहे. ऍडमिशनची डेट, कोणत्या डेटला तुम्ही हॉस्टेलमध्ये ऍडमिशन घेतलं हे टाकायचं आहे. इज मेस अवेलेबल, त्या ठिकाणी मेस वगैरे अवेलेबल आहे का, म्हणजे हॉस्टेलमध्येच जर मेस अवेलेबल असेल यस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. चला, असो. रेंट पर मंथ, आता त्या मेसचं म्हणजे विदाऊट मेस, त्या हॉस्टेलचं रेंट काय आहे पर मंथ, म्हणजे तुम्ही जे हॉस्टेलवर राहतात त्याचं महिन्याचं समजा काय रेंट आहे, काय भाडं आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, पण विदाऊट मेस चार्ज. बरं, मेसचा चार्ज त्या ठिकाणी इन्क्लूड करायचा नाही. नंतर हॉस्टेलर सर्टिफिकेट, वार्डन सर्टिफिकेट, बघा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या हॉस्टेलला ऍडमिशन घेता त्या ठिकाणचं हॉस्टेलचं एक सर्टिफिकेट असतं, ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. बरोबर आहे. तर हे कोणासाठी झालं? जे विद्यार्थी हॉस्टेलवर राहतात. पण जे विद्यार्थी हॉस्टेलवर नाही राहत, ते समजा आता एखादा विद्यार्थी जळगावमध्येच राहतो, बरोबर आहे, आणि त्याला हॉस्टेलची काही गरज नाही, तर तो डे स्कॉलरवर क्लिक करेल. किंवा जे विद्यार्थी समजा अपडाऊन करतात त्यांनी डे स्कॉलरवर क्लिक करायचं आहे, किंवा ज्यांनी हॉस्टेल वगैरे घेतलं नाही त्यांनी सुद्धा डे स्कॉलरवर क्लिक करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती फिल वगैरे झालेली आहे. ठीक आहे. आता आपली संपूर्ण जी प्रोफाईल आहे ही कंप्लीट झालेली आहे. 100% प्रोफाईल कंप्लीटनेस दाखवत आहे. तर आता आपल्याला स्कीमला अप्लाय करायचंय, तर तुम्हाला जायचंय ऑल स्कीम वरती. बरोबर आहे. लेफ्ट कॉर्नर आहे ऑल स्कीम वर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला योग्य ते डिपार्टमेंट या ठिकाणी निवडायचं आहे, योग्य ते स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि सर्च करायचं आहे. आता बघा, मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे की डिपार्टमेंट आणि स्कीम कशी चूज करता. आता सब एक्झाम्पल म्हणून मी घेतो, समजा विद्यार्थी ओबीसी, एसबीसी, बीजेएनटी किंवा एसबीसी मध्ये असेल तर तुम्हाला हे डिपार्टमेंट क्लिक करायचं आहे. बरोबर आहे. आणि बघा, जर तुमच्या पॅरेंटचं उत्पन्न हे 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर वरच्या 3 स्कॉलरशिप तुम्ही निवडू शकता, आणि जर समजा तुमचं उत्पन्न 1.5 लाखापेक्षा जास्त आहे तर या खालच्या 3 स्कॉलरशिप तुम्ही निवडू शकता. ओबीसी असेल तर ओबीसी, एसबीसी तर एसबीसी, बीजेएनटी तर बीजेएनटी, जे असेल ते. बरोबर आहे. चला, या ठिकाणी मी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू ओबीसी स्टुडंट हे निवडतो, सर्च करतो.
आता सर्च केल्यानंतर ही स्कॉलरशिप या ठिकाणी आलेली आहे आणि टेक ऍक्शन या अप्लायवर मी आता क्लिक करणार आहे. ठीक आहे ना. तर अप्लायवर क्लिक केल्यानंतर एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. ते तुम्हाला विचारत आहे की इज दिस अ रिन्युअल ऍप्लिकेशन, म्हणजे हे तुमचं जे ऍप्लिकेशन आहे हे रिन्युअल आहे का, म्हणजे तुम्ही आता मागच्या वर्षी हा फॉर्म भरला होता का. जर तुम्ही समजा आता विद्यार्थी सेकंड इयरला असाल, थर्ड इयरला असाल किंवा इंजिनिअरिंगचे थर्ड इयर, फोर्थ इयर, लास्ट इयर जे पण काय असेल, जर तुम्ही मागच्या वर्षी हा फॉर्म भरला असेल, मला इथे यस वर क्लिक करायचं आहे की हे रिन्युअल ऍप्लिकेशन आहे, म्हणजे या वर्षी मी याला रिन्यू करतोय. बरोबर आहे. तर मागच्या वर्षाचा स्कॉलरशिपचा नंबर, ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. पण जर तुम्ही आताच 10वी नंतर डिप्लोमाला पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं असेल किंवा 12वी नंतर इंजिनिअरिंगला पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं असेल, तर तुमचं हे नवीन ऍप्लिकेशन आहे, फ्रेश ऍप्लिकेशन आहे. तर या टीवर तुम्हाला या ठिकाणी नो वर क्लिक करायचं. बघा मी पुन्हा एकदा सांगतोय, 10वी नंतर जर तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत असाल किंवा 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल आणि आतापर्यंत तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला नाही, तुम्हाला नो या बटनवर क्लिक करायचंय. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचंय. ओरिजिनलचा फोटो प्रॉपर अपलोड करावा लागेल, झेरॉक्सचा फोटो चालणार नाही. त्यानंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स गार्डियन अबाउट नंबर ऑफ चिल्ड्रन बेनिफिशरीज. बघा हे जे हमीपत्र आहे, हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं. बघा हे हमीपत्र कसं भरता, कुठून डाउनलोड करता, हे सर्वचे सर्व तुम्हाला मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानुसार तुम्ही हमीपत्र भरून त्याचा फोटो काढून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप, तुम्ही या व्यतिरिक्त कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय केलाय का. हो असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पुढे बघा जे विद्यार्थी समजा प्रोफेशनल कोर्सेससाठी ऍडमिशन घेत आहे, अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागेल. म्हणजे तुम्ही ओबीसी, एससी, एसटी म्हणजे या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी लागेल बेटा. ठीक आहे ना. त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा एकदम क्लिअर फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावं लागेल. ठीक आहे ना. चला असो, ते डिपेंड करतं. तर जे प्रोफेशनल कोर्स असेल म्हणजे डिप्लोमा, इंजिनिअरिंग, फार्मसी, तर तुम्हाला लागणार आहे, 100% लागणार आहे. पण या व्यतिरिक्त असेल तर तुम्हाला काही या ठिकाणी टाकायची गरज नाही. रेशन कार्ड सुद्धा अपलोड करून द्यायचं, म्हणजे कसं बरं राहतं. ते ज्याच्यावर स्टार असेल ते तुम्हाला अपलोड करावंच लागेल, पण ज्याच्यावर स्टार नसेल हे सुद्धा जर अपलोड केलं तर आपला फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होतो. आणि हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एकदा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे की नाही हे सर्व बघून तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा संपूर्ण स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरला जाईल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म सबमिट करायच्या अगोदर 4-4, 5-5 वेळा प्रोफाईल एकदा चेक करा की आपल्याकडून काही मिस्टेक वगैरे झालाय का, फॉर्म भरताना काही राहून गेलंय का, कास्ट सर्टिफिकेटच्या ऐवजी आपण बरोबर कास्टच अपलोड केलंय का, इन्कम सर्टिफिकेटच्या ऐवजी आपण बरोबर इन्कमच अपलोड केलेलं आहे का, जे प्रॉपर जी एक्सपायर डेट वगैरे आहे ही व्यवस्थित आहे का, या सर्व गोष्टी प्रॉपर चेक करा, व्यवस्थित करा आणि आरामात फॉर्म भरा. काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे ना. बघा तुम्ही आपला हा व्हिडिओ बघून सुद्धा संपूर्ण फॉर्म आरामात भरू शकता. ठीक आहे ना. चला, आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर बघा ही संपूर्ण स्कॉलरशिपची सिरीज आपली मी तुमच्यासाठी बनवली होती. तर आशा करतो तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की सांगा. आणि हो, डिप्लोमाच्या ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला लावायचे असेल तर आपलं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करून आत्ताच लागून जा अभ्यासाला, कारण एकदम अफोर्डेबल कॉस्टमध्ये सर्व लेक्चर मी तुमचे प्रॉपर दिलेले आहे. सर्व कोर्सेस एकदम कमीत किमतीमध्ये अवेलेबल आहे. आणि हो, महत्त्वाची गोष्ट अशी की विनीत ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर सुद्धा मी दिलेले आहे. ठीक आहे ना. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो धन्यवाद.